जर माझ्या बोरिवलीच्या मुलींच्या रक्षणासाठी मला शस्त्र उचलावं लागला तर मी उचलणार। माझ्यावरती जे कारवाई करायची आहे ते पोलिसांनी कारवाई करा। मी बांगड्या नाही घातले, मला बोरिवलीचं बांगलादेश होऊ द्यायचं नाही हे मी बोललोय। मी तो दिवस उजडू देणार नाही। कुठले भाई कसले भाई, पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे, हे बोरिवलीत मी खपून घेणार नाही। मी प्रशासनाला चेतावणी देतो। मी मागील 1 वर्षापासून पोलीस आणि BMCला सांगत आहे की जिथे अंधार आहे त्या प्रत्येक ठिकाणी, मग तो उद्यान असो किंवा रस्ता असो, लोकांनी दारू पिण्याचा अड्डा बनवून ठेवला आहे। मी त्याच्या विरोधात मोहीम करण्याची तयारी दाखवली। मी पोलिसांना सांगितलं तुम्ही करत नाही तर मला अधिकार द्या, मी ॲक्शन घ्यायला तयार आहे। पोलिसांनी मला ॲडिशनल CPने विनंती केली की नाही तुम्ही वेळ द्या, आम्ही करतो। पण पोलीस गाडी घेऊन जाते आणि दारू पिणारे किंवा गर्दुल्ले पळून जातात। आज बोरिवलीत एक दुर्दैवी प्रकार, ज्याची मी वारंवार त्यांना ताकीद देत होतो की कधी कुठल्या मुलीवर असा प्रकार झाला तर त्या दिवशी तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही। आज अशीच एक घटना आनंदराव पवार शाळेच्या जवळ आमच्या 3 मुली तिकडे इव्हनिंगला वॉक करत होत्या। एक मुलगा त्यांचा पाठलाग करता लक्षात आल्यावरती त्या तिकडे उभा राहिला। उभं राहण्यावर तो जाऊन त्यांना विचारतो क्या लेगी, कितना रेट आहे, आणि त्याच्यानंतर त्यांच्या छातीवर हात टाकला। एवढी हिंमत त्याची झाली आणि मग त्या मुलीने हिंमत दाखवली, त्याला मारला तेव्हा आणि ओरडाओरड केली। तेवढ्या शिवा शेट्टी तिकडे जात होते, ते थांबले आणि त्याच्यानंतर त्या मुलाला पकडलं। लक्षात आलं तो मुस्लिम होता, पण हातात त्याने कलावा बांधला आहे। आता हे जे लव जिहाद, लँड जिहाद, हे सगळे प्रकार जे चालू आहे हे बोरिवलीत मी खपून घेणार नाही। मी चेतावणी आज पण पोलिसांना दिली आहे की मला जर हे चायनीजचे सगळे दुकान जिथे ओपनली दारू पिलं जाते, वाईन शॉपच्या समोर आत्ता पण लुक्काछुपी जे चालू आहे, मी वाईन शॉपवाल्यांना पण चेतावणी देतो, जर तुम्ही बंद केलं नाही तर सोसायटीतील सगळ्या महिलांना खालती उतरून वाईन शॉप बंद करण्यासाठी मुंबईत आंदोलन करेन। आणि उद्यान आणि रस्ते, म्हणजे मागे दिवाळीच्या वेळी घटना झाली, आमचेच बोरिवलीचे समन्वयक दिनेश झाला यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला। का झाला तर तिकडे जी लोक दारू पित होते त्यांना तिकडे कोणी नको। त्याशिवाय APJ अब्दुल कलाम गार्डन आहे आणि कोरा केंद्रच्या मधल्या रस्त्यावरती तिकडे गर्दुल्ले बसत असतात। जर तिकडून कोण गुजराती मुलगी तिकडून गेल्या तर त्यांना चाकू दाखवतात, त्यांच्याकडून सामान लुटतात।